शिक्षक आपल्या संपूर्ण सेवेच्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करेल, आपल्या हाताखाली असणारे विद्यार्थी घडवण्याचं काम करेल, त्याचं स्वतःचं लाईफ किंवा स्वतःचं कुटुंब हे परमेश्वर निश्चितपणे सुधारल्याशिवाय राहत नाही, याचं मूर्तिवंत उदाहरण आहे. अतिशय प्रामाणिकपणे काम केले. शिष्यवृत्ती बाबतीत त्यांचा हातखंडा होता. या परिसरातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही राजेगाव शाळेतून 3-4 वर्ष जिल्ह्याला ज्या कबड्डीच्या स्पर्धा गेल्या, त्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की तरुण शिक्षकांना सुद्धा लागेल असा उत्साह त्यांच्यामध्ये होता. आणि अतिशय गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करायची, वेळेवर शाळेत यायचं आणि सर्व शिक्षकांशी मिळून मिसळून राहायचं, अशा पद्धतीचं कामकाज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मग कल्पना आहे की सर कधीही कुठल्या बाकीच्या भानगडीत न करता शाळा आणि विद्यार्थी हेच त्यांनी या ठिकाणी पाहिलं आणि आज ते त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. सकाळी त्यांना मी प्रश्न विचारला, सर सेवानिवृत्त होत आहेत, नेमकं तुम्हाला काय वाटतं? मला वाटलं होतं की ते असं म्हणतील किंवा दुःख होतंय आणि आनंद होतोय, परंतु त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की आता मला फार आनंद होत आहे. कारण इतकी प्रामाणिकपणे नियमबद्ध वेळची सेवा त्यांनी केली. आज म्हणले मी मुक्त झालो वेळेच्या बाबतीत, कारण ते वेळेला इतकं महत्व देत होते की घरी डबा जर झाला नाही तरी ते डबा ठेवून पण शाळेची वेळ पाहायची. आज मला सांगा किती जरी शिक्षक येतात, सेवानिवृत्त होतात, परंतु आज त्यांनी जवळ 30-40 हजार रुपयाचे दप्तर आणि पेन दिलेत विद्यार्थ्यांसाठी. कुणी म्हणतात मुलाचा पगार जास्त पैसे भरपूर आहे, पण पैसेवाले भरपूर आहेत, पण दानत लागते, दानत त्यांच्याकडून घेतली पाहिजे प्रत्येकाने. प्रत्येक विद्यार्थ्याला आज समोर बसलेले गोरगरिबाचे शेतकऱ्याचे मुलं, त्यांच्या प्रत्येकाच्या खांद्यावर त्यांचं दप्तर असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एक चांगलं काम केलं. आज त्यांचा संपूर्ण सहपरिवार, त्यांच्या संपूर्ण पाहुणे, संपूर्ण या ठिकाणी जावे उपस्थित राहिलेले, आपल्या 2-3 केंद्रामधले सर्व शिक्षकही या ठिकाणी उपस्थित राहिलेले सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्याविषयी जेवढं बोलणं कमी आहे तेवढं कमीच आहे. पहा, त्यानंतरचे पानसरे सर मुख्याध्यापक म्हणून वाटलं शाळेतून सेवानिवृत्त नाही झाले, त्यांनी स्वेच्छा घेतलेली. आजकाल त्यांनी काही ना काही धडा घ्यावा, आदर्श घ्यावा आणि विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की सरांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन केलं आपण चिरंतन लक्षात ठेवावं, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि सरांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं, त्यांचं आरोग्यदायी जावं, अशी राजेगावच्या वतीनं या ठिकाणी राजेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिंचोलीचे माजी सरपंच आदरणीय लक्ष्मण शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ते रिटायरमेंट घेत आहेत, पण त्यांनी जी सेवा केली ती त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मधून, त्यांच्या ऋणातून कधीही ते विसरणार नाहीत. अशा प्रकारचं त्यांचं कार्य. बिचेतकर सर स्वामी चिंचोलीला पण सेवा त्यांनी 4 वर्ष केली. तसेच पानसरे सर यांनी 2-3 वर्ष स्वामी चिंचोलीला चांगल्या पद्धतीचं काम या दोन्ही शिक्षकांनी केलं आणि इतर ठिकाणी त्यांचं काम खास गुणगौरव करण्यासारखं आहे, हे या सर्व गोष्टींवरून लक्षात येतं. आणि अशाच प्रकारचं सर्व शिक्षक स्टॉफ यांनी यांचा आदर्श घेऊन आपल्या सेवेमध्ये आपलाही असा नावलौकिक कसा होईल याकडे पाहून तशा प्रकारची कामं करावीत. कारण ज्येष्ठ लोकांचं नेतृत्व आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला यश देऊन त्याचा आपल्या जीवनामध्ये आपण उपयोग करून घेतला तर खऱ्या अर्थाने त्या मार्गदर्शनाचा आपल्याला कुठेतरी उपयोग होतो. आणि तशा प्रकारचं काम नक्कीच इथून पुढे सर्व शिक्षक स्टॉफ त्यांचा आदर्श घेऊन करतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, या दोन्ही शिक्षकांचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरचिटणीस आदरणीय दळवीत आहे. वाटलूचे मुख्याध्यापक पानसरे सर्व त्यांच्या गृहिणी सौ पानसरे ताई आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले दौंड तालुका पंचायत समितीचे नवीन सदस्य नवनीत चका जाधव, तसेच केंद्र प्रमुख जाधव सर. आणखी एक गोष्ट सांगायची आहे की
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि या नियमानुसारच आपण सर्वजण चालत असतो. तसंच बिचितकर सरांनी ह्या शाळेची इतकी चांगल्या प्रकारे सेवा केली, या विद्यार्थ्यांना घडवलं. तसंच परमेश्वरांनी सुद्धा इथून पुढच्या काळात त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवावं. त्यांच्या ज्या गृहिणी आहेत त्यांना सुद्धा आणि सरांना सुद्धा चांगलं आयुष्य लाभावं, त्यांच्या जीवनात सारखं यश यावं हीच मी केंद्र प्रमुख जाधव ते अप्पासाहेब बेंगवडेंनी या ठिकाणी ते सांगितलेलंच आहे. स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न अशा पद्धतीचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं. काम करत असताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय घडवला तर तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवला जातो. तशा पद्धतीचा समन्वय राखण्याचं काम द्यायचंय. एक आई आपल्या मुलाला एक गुळाचं व्यसन लागतं, ते गुळ खाण्यामुळं त्या मुलाला आजार जडत असतात. काही सांगितलं तर तो मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. त्यावेळी ती माता त्या मुलाला घेऊन तुकाराम महाराजांकडे जाते आणि सांगते की महाराज, आम्ही सर्व काही सांगून थांबलोय पण मुलगा का ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्यावेळी ते महाराज त्या मातेला सांगतात, 1 महिना सांगण्यासाठी लावतात आणि 1 महिन्यानंतर सांगतात की महाराज की बाबा तू आता गुळ खायचं सोडून दे. एवढं सांगण्यासाठी ती माता म्हणते तुम्ही 1 महिना का लावला. त्यावेळेस महाराज सांगतात की मला स्वतःला गुळाचं व्यसन होतं, मी ते अगोदर 1 महिना सोडण्याचा प्रयत्न केला आणि मी ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस मला तो अधिकार निर्माण झाला की तू आता ते सोडून दे. सरांनी विद्यार्थी घडवत असताना, दुसऱ्याला उपदेश देत असताना अगोदर स्वतःचं कुटुंब तशा पद्धतीने घडवलं आणि हे घडवत असताना चांगल्या दर्जाचा विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलं. मी पानसरे सरांना आणि बिचुतकर सरांना मी माझ्या मोरे कुटुंबियाच्या वतीनं, त्याचप्रमाणे राजेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि रमेश आप्पा थोरात मित्रमंडळाच्या वतीनं पुढील कार्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आम्ही शाळा तपसाचं काम करत आहोत, त्यांचा अभ्यास सर्व शिक्षकाचा संबंध आला आणि कोणता शिक्षक आहे आम्हाला ताबडतोब लगेच समजतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो जाता जाता. आमची मेघड सर इथे आहेत, त्यांची शाळेत एक विद्यार्थी, हे नंतर आले, हे घडली घटना अगोदरची. त्या विद्यार्थ्याला कसं आहे, त्या मुलाला सुट्टी असली म्हणजे बरं वाटतं, म्हणजे खेळायला मोकळं वाटतं. आता इथे आमचे दुसरे वाघमळे सर इथे उपस्थित आहेत, त्यांना कोणतरी मिटिंगला जायचं होतं आणि मग त्यांनी शाळा सोडली आणि गेले निघून. हा मुलगा आला, मला म्हणला अण्णा मला सुट्टी मिळाली. अरे कशी मला विषय आहे आज. बिचितकर सरांनी सुद्धा असे जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी तयार केलेले, हे मी प्रत्यक्ष ज्या ज्या वेळेला शाळेमध्ये जातो त्या त्या वेळेला मला ते पाहायला मिळालं. मी जास्त वेळ काय घेणार नाही कारण माझी तब्येत बरोबर नाही. या ठिकाणी मी आलो, माझा इथे सत्कार केला म्हणून या ठिकाणी सर्वांचे मी ऋणी आहे. त्याचबरोबर आमचे बिचितकर सर, पानसरे सर यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि बऱ्यापैकी जाऊ असं आपण म्हणतो, पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की इथून पुढे त्यांचं आयुष्य विना कटकटची जाऊन एवढीच या ठिकाणी बोलून मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद लोंढे सर. यानंतर राजेगावचे माजी सरपंच तथा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर बारामती शिक्षण अभियानाचे 2 शाखेचे अध्यक्ष आदरणीय राजेश राऊत यांना विनंती करतो की बिचितकर सर आणि पानसरे सर यांच्याविषयीच आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो की माणसाच्या मानवी जीवनामध्ये शिक्षणाला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हणले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. माणसाला जर शिक्षण नसलं तर त्याशिवाय माणूस म्हणजे समाजामध्ये व्यवस्थितपणे जगू शकत नाही. आणि असं शिक्षण देण्याचं काम गेले 28 वर्ष ज्यांनी केलं, असे सदा हसतमुख, सदा बहार असं आपलं ज्यांना म्हणता येईल की ज्यांच्या चेहऱ्याकडे जरी पाहिले की सदा हसतमुख असणारे असे आमचे बिचितकर सर यांचा आणि माझा परिचय साधारणपणे मी ज्या वर्षी 2.5 वर्ष सरपंच म्हणून या ठिकाणी कामकाज करत असताना नेहमी शाळेला भेट द्यायचो. त्यावेळेस सरांचं शिकवण्याची पद्धती की एखादी जर कथा असेल तर
ते हावभाव स्वरूपात विद्यार्थ्यांना कशी पटवून द्यायची किंवा एखादी कविता असेल ते हावभाव करून विद्यार्थ्यांच्या मनावर ते इतक्या पद्धतीने असे फसवायचे की ती विद्यार्थ्यांना कविता आपोआपच पाठांतर व्हायचं. म्हणजे असा माझा एक प्रकारचा अनुभव आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांची वागण्याची बोलण्याची पद्धत हे